आणि तुम्ही आता कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। आतापर्यंत कर्ज मिळताना तुमचा सिबिल स्कोअर, उत्पन्न आणि तारण इतकंच महत्त्वाचं होतं। मात्र आता बँका तुमचं गुन्हेगारी रेकॉर्ड देखील तपासणार आहे। बँका लवकरच कर्ज मंजुरी प्रक्रियेमध्ये आणखी एक रिअल टाइम फिल्टर जोडण्याचा विचार करताय आणि यामध्ये अर्जदाराचा गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जाणार आहे। तात्काळ कर्ज देण्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांची संख्या वाढते, यामुळे बँकांनी हा निर्णय घेतलाय। तर याविषयी अधिक माहिती आपण पाहतोय। कर्जदाराला अटक झाल्यास व्यवसाय ठप्प होऊन कर्जाची परतफेड थांबते। गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा गैरवापर आणि चुकीचं सादरीकरण रोखणं आवश्यक आहे। सध्या उपलब्ध असलेली ईडी आर्थिक गुन्हे शाखेची माहिती अनेकदा जुनी असते। फसवणुकीची वाढती प्रकरणं आणि तात्काळ कर्जातील धोका कमी करणं आवश्यक आहे। गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे कर्जाची वसुली धोक्यात येऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाते आणि म्हणूनच बँकांकडून आता नवीन नियम लागू केला जाऊ शकतो।